नाही, खरं म्हणजे आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती हा चित्रपट राजा शिवाजी आम्ही 1 मे रोजी महाराष्ट्रभर, भारतभर आणि जगभर प्रदर्शित केला. त्याला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचा अत्यंत आभारी आहे आणि ऋणी आहे. अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेला आहात. येताना देखील आपण उत्साह बघितला भाविकांचा असेल किंवा एकूणच दर्शकांचा. शिवाजी महाराजांच्या घोषणा देखील तुम्ही आल्यानंतर दिला. कसा एकूणच हा सगळा अनुभव? नाही, खरं म्हणजे अंबाबाई आईचं दर्शन घेणं कोल्हापूर आलं तर घ्यावंच लागतं आणि घ्यायलाच पाहिजे. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण पुढे जात असतो. आणि इथे आल्यानंतर आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष पण ऐकायला मिळतो ह्या मंदिराच्या परिसरात. याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. आणि इथं सगळे दर्शन घेण्यासाठी आलेलेच आहेत, त्यात आम्ही पण आहोत. पश्चिम महाराष्ट्राकरता चित्रपटासाठी एक सेंटर मांडलं जातं प्रमोशनसाठी. आपण सुद्धा आलात, कशा पद्धतीने लोकांमध्ये कसं? नाही, खरं म्हणजे मराठी चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो तेव्हा प्रत्येक भाग हा वेगळा रिॲक्ट होतो. मुंबई ठाणे हे वेगळे रिॲक्ट करतात, पुणे वेगळे रिॲक्ट करतात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सातारा सांगली हे वेगळे रिॲक्ट करतात. प्रत्येक भागाचं आपलं एक काय म्हणतात त्याला, रिॲक्ट करण्याची प्रवृत्ती असेल आणि आपुलकी वेगळी आहे. तर ह्या भागात मी नेहमीच येतो जेव्हा चित्रपट इतर वेळाही येतो. पण कोल्हापूरकरांचं प्रेम हे सातत्याने माझ्या वडिलांनाही लाभलेलं आहे आणि आता मलाही लाभतं, त्याबद्दल मी आभारी आहे. दादा, इतर चित्रपटांच्या प्रमोशनाच्या निमित्ताने देखील कोल्हापूरमध्ये आलेला आहात. याआधी देखील अंबाबाई मंदिरामध्ये दर्शन. मात्र राजा शिवाजी चित्रपटानंतर काय नेमकी बदल, म्हणजे त्यांचा अनुभव आहे किंवा कशा पद्धतीचे बदल दिसतात? कशामध्ये बदल? म्हणजे चित्रपटाच्या अनुषंगाने ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत चाहत्यांच्या. नाही, कसं आहे की एक तर चित्रपट वेगळे आणि शिवाजी महाराजांचे नाही, महाराजांबद्दलच्या भावना ह्या वेगळ्या आहेत प्रेक्षकांच्या सुद्धा. हा जास्त जिव्हाळ्याचा विषय सगळ्यांसाठीच आहे. म्हणून जेव्हा प्रेक्षक हा चित्रपट पाहतात तेव्हा जास्त आपुलकीने पाहतात आणि त्यांचे सगळे रिॲक्शन्स हे खरंच आशीर्वादासारखे मिळतात आम्हाला. आम्ही ते घेतो.